Ah
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देव मान्य असणारे, संत मान्य असणारे, देहू निवासी जगत गुरु जगत वंदनीय महान भक्त महान साधक पंचम वेद निर्माते देहू निवासी जगत गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा कार्यापर प्रकरणातील अभंग आजच्या ह्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल नमो अग्निज गुणा देवाधी देवा माझ्या सोपान देवा
अग्नित गुणा देवाधी देवा माझा सोपान देवा नमन तुझ संवत्सरे ग्रामे करा तेरे उत्तम पुण्य पावन नाम सोपान तेरे मन माझे लाभो सोपाना चरणी मस्तक माझा पाय अभंगार बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या खळद ह्या गावामध्ये चालत असलेला 52 वर्षामध्ये पदार्पण करत असताना कार्तिक स्नान काकता आरती सोहळा या सोहळ्यातील काल्याच्या कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आले मज पामराय पाय भरून पायाचे वाहन ब्राह्मणाशी मागे उचलत विठ्ठल त्याचा विठ्ठला हा त्यांनी लोकट्या लावलं पुंडलिक महाराज नागोडे यांनी जे काकड्याचं असेल सप्ताहाचं असेल त्यांनी रोपटं लावलं आणि हा वेलू 52 वर्षे झालं चालू आहे आणि हा वेलू हिथं तिथं नाही पर कुंभारवानाला पोहोचला एक घसकर मंजवडीला पोहोचला मध्ये आलेला पोहोचला विठ्ठला तुकोबाला अभंग सांगतात गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा का तर बाळकृष्ण नंदारे आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा घाती गाणे बाळकृष्ण नंदारे आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे एने मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदारी आनंदल्या नरनारी केव्हा आनंदल्या ज्या वेळेस श्रीकृष्ण पुढे आला गळद गावामध्ये मग कुठं आणि काही निमित्ताने सेवा जरी काळा असला तरी आज त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संत सोपानदेव आपल्या जवळ असणारे संवत्सरी ग्रामी करा तेरी उत्तम पुण्य पावन नाम सोपानदेव हे सोपानदेव असणारे यांचा जन्मदिवस सोहळा त्या दिवशी आम्हाला कीर्तनाचं नियोजन करण्यात ज्यांनी मदत केली सपोर्ट केला हे मी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठ्ठल काकडा केला असेल सप्ताह केला असेल भगवंताच्या रूपामध्ये भगवंताच्या रावणामध्ये दत्तांना असतील नाणे असतील खूप जुने वारकरी असतील गावातील फडकरी असतील आबा असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चाललेला काकडा आरती सोहळा
आनंद एवढा वाटतो, माणसं म्हणतात बाहेरची आपली नाही गावातली म्हणतात नाश्ता आहे म्हणून वारकरी. पण एवढं ध्यानात ठेवा, तुकोबरायांच्या कीर्तनात येण्याकरता तुकोबरायांनी आधी गुळ वाटला, साखर वाटली, शेंगदाणे वाटले, तेव्हा पुढे कीर्तनात आले. दान करत नाही, तिथं कोणी दान करत नाही. दान करणारा सुद्धा श्रेष्ठ लागतो, त्यात तपाचा लागतो. नाही तर आपण दान करायला गेलो, दाने कापे हात, दान करायला गेला हात धरा धरा कापतो, बरोबर आहे का नाही? म्हणून भगवंताच्या नावामध्ये काय करा, दान करा. आता सोनं भरपूर महाग झाले म्हणून सोनं देवाला दान करा, बरोबर नाही? मग काय, जीवनामध्ये दान प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, पण दान प्रकारे तीनच गोष्टी मेन आहेत, त्या म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान आणि विद्यादान. एखाद्याला ज्ञान दान करणं, ज्ञान वाटल्याने काय होतं, कमी होतं, बरोबर? वाटल्याने काय होतं, दान, माणसाला दान केलं तर आपल्या घरात काय होतं, दानादान. मग आपल्या घरामध्ये सुद्धा अन्न वस्त्र निवारा संपूर्ण आपल्याला मिळतो, त्याकरता काय करावं लागतं, दान करावं लागतं. वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, नेत्रदान असेल, अनेक दानाचे प्रकार आहेत. अनेक काय आहे, दानाचे प्रकार आहेत. आजचा संत सोपानदेव जन्मदिवस सोहळा, संत या पृथ्वी तलावर अवतरणित झाले. त्यांनी जीवाने जड जीवाचा उद्धार करण्याकरता अवतार घेतला. ब्रह्ममूर्ती संत जगावर उद्धाराया आले. संतांनी. सर्वांना माहिती आहे, देवे दिला देह भजना, पण आपण काय म्हणतो, भोजना. वा, कशासाठी दिला देवाने ना देह? आणि देवाने सगळ्यात श्रेष्ठ भक्ती नामसंकीर्तन भक्ती सांगितली. नामसंकीर्तन सगळ्यात सोपं साधन असेल ते म्हणजे कोणतं? श्रवण कीर्तन पाठ श्रवण, ह्या नवविध भक्तीचे प्रकार आहेत. पण त्या सगळ्यात श्रेष्ठ मानली झाली भक्ती ती म्हणजे कोणती? नाम परभक्ती. म्हणून तुम्ही आम्ही कोणाचं नाव घेतलं पाहिजे? नाम गाऊ नाम ध्याऊ. दास पंढरीरायाचे. कोणाचे? मग केव्हा? नाम गाऊ नाम विठोबाचे. नामदेवला म्हणतात त्याचंच नाव घ्यायचं आणि त्याला कुणाला व्हायचं?
देवाला. परंतु आपण वाहू शकत नाही, कारण का आपण संसारामध्ये गुंतलेलो आहे. संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, मनुष्याला झोप नाही. या कुशीवनी त्या कुशीव, या कुशीवनी त्या कुशीव. उद्या भाजीला टाकायला काय करायचं जीवनात चालू असतो. माणसांचं उद्या काय करायचं, उद्या कुठल्या गावाला जायचं, कुठली गाडी धरायची, पुढे जायचं, माणूसच्या जीवनामध्ये चालू असतं. पण ते कोणासाठी? संसारासाठी. नाथ बाबा म्हणतात, नाशिवंत धन नाशिवंत नाशिवंत मान, नाशिवंत दान काय सर्व, नाशिवंत देह, नाशिवंत संसार, आणि नाशिवंत स्त्री पुत्राधिक बाळ. जीवनामध्ये सर्व काय नाशिवंत आहे. आपली बायको सुद्धा नाशिवंत आहे, आपली आई सुद्धा नाशिवंत आहे. नाथ बाबा सांगतात, नाशिवंत स्त्री पुत्राधिक बाळ. बाळ सुद्धा आपला नाशिवंत आहे. आणि आपण कशासाठी आणि देहावर भरवसा ठेवायचा? संतांनी सांगितलं, देवे दिला कशासाठी? भजनासाठी. पण तुम्ही आम्ही करत नाही. आपली तर वारागणिक देव बदलतो. बरोबर आहे का? इकडे नाही बदलत, पण इकडं आता मार्गशीर्ष महिना आलाय. आता कुठं काकडा झालाय, आता मार्गशीर्ष महिना आलाय. सोमवार आला की महादेवाची भक्ती करतो. शिवपुरा चक्रवर्ती माझे बंधता शिवनाम. मंगळवाराला आपण कोणाची भक्ती करतो? अनादि अंबिका प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया धागवी भक्ताला रसी पावसी नवलाईचा जोगवा माहिता. बुधवाराला बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल देवा. बुधवार गेला का कोण वार येतो? शुक्रवार. कोण वार येतो? मग पुढे जातो आपण. तीन शिरे सहा दया माझे दंडवत. गुरुवार गेला की शुक्रवार आला. संतोषी मातेला आपल्याकडे नाही पूजेत ना, बाकीच्या देव्या भरपूर आहेत. शुक्रवार झाला की शनिवार आला. शरण हनुमंत तुम्हाला रामदूता काय भक्तीचा शनिवार गेला सगळ्यांचं दैवत असणार श्री क्षेत्र कोणतं? कोणतं? कोणतं बाकी बा? भैरवनाथ क्षेत्र पार
महाविघ्नाचा तो काळ दैत्य मातले प्रबळ करीतो भक्तांचा सांभाळ जातो किंवा भैरवनाथाला जातो. आपला महाराजांनी देव बदलतो पण संत सांगतात आम्ही धरीला चित्ती आम्ही एक धरीला आम्ही रखुमाईची पती गोष्टी आठवते विठ्ठल विठ्ठल देवावर प्रेम धरा देवावर प्रेम करा भक्ती करा. नाथबाबा सांगतात भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा प्रेम सुख देई प्रेमाविना नाही पण कोणावर केल्यावर एक बार कुत्र्यावर करा मांजरावर करा गायवर करा ते आपल्याला जीव लावते पण माणसं पण भगवंतावर केलं भगवंत आपल्याला एक काम करायचं देवाला आपण नाही भेटायला जायचं देव आपल्या भेटण्याकडे जाण्यासाठी आपण काहीतरी करावं लागतं. कारण का देवाशी जर संबंध धरले देवाशी जर नातं जोडलं तर देव आपल्या घरी येतो का नाही. संत जनाबाईंच्या घरी कोण गेला भगवान गेला का गेला कारण का संत जनाबाईंची भक्ती प्रेमळ होती म्हणून विठ्ठल विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव आणि त्यानंतर त्यांच्या पाठीमागे संत सोपान देवांचा जन्म झाला. संत सोपान देवांचा आपल्या गावी झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड जन्माला आली. धावत्या वेळामध्ये चरित्र सांगतो आपल्याला अजून कृष्ण चरित्र थोडक्यात वर्णन करायचं आहे. 4 अपत्य जन्माला आली खेळीमेळी राहू लागली. त्यांचं लहानपण कशात गेलं दुःखामध्ये. संतांचं लहानपण कशात गेलं दुःखामध्ये गेलं. संतांना कधी देवळामध्ये दिवा लावून दिला नाही. सिद्धेश्वराच्या मंदिरात कधी दिवा लावून दिला नाही. पण आता माऊलींच्या समोर 2 चांदीच्या पत्त्या लावल्याशिवाय राहत नाही. माऊलींना चंद्रभागेत स्नान कधी करून दिलं नाही. इंद्रायणी कधी स्नान करून दिलं नाही. परंतु आता डोक्यावर पादुका घेऊन उडवल्याशिवाय देवाला संतांना कधी अन्न दिलं नाही. जरी कोणी झोळीत अन्न टाकलं तर ते खाली वतायचं त्याच्यात माती टाकायची पाणी तुडवायची. परंतु आता वाजत गाजत 12 वाजता दिवस गेल्याशिवाय तेव्हा संतांचं काय घेऊन बसला तुमचं आमचं एकच तेच. तरुण वयात आपल्याला मस्त खाऊ वाटतं पिऊ वाटतं म्हणजे पिऊ नाही वाटत पण खाऊ गोळ्या बिस्किट हे म्हणतोय मी विठ्ठल 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 खाऊ वाटतं पण खाता येतं का येतं पण मिळत नाही. पण समजा तुम्ही आकदारी पडला तर खाटाच्या खाली पार्ले असते गुड्डे असते याची बिस्किट राहिल्याशिवाय का तर खाता येत नाही ना. नारळाचं पाणी म्हणू नका विविध प्रकारची बिस्किट म्हणू नका कारण का तेव्हा आपल्याला खाता येत नाही. माऊलींचं तसंच झालं जेव्हा करायची इच्छा होती तेव्हा करू दिलं नाही आणि करायची आता इच्छाच राहिली नाही आता बरंच करतात. संत सांगतात या जीवावर उद्धार होण्याकरिता एका संत सोपान देव सांगतात अपरूप हरी आपणची देव. तुम्ही देव मंदिरात पाहूच नका देव कुठं आहे. तुका म्हणे शोधून पाहिजे विठ्ठल गणपती आणि देवाला आपण भेदाभेद मानतो आणि देवामध्ये आपण देवाला पाहतो परंतु देव देवळात आहे का मग देव कुठं आहे
तुमच्यात माझ्यात देव आहे. फलामध्ये देव आहे, फुलामध्ये देव आहे, मृदुंगामध्ये देव, अनेक विविध प्रकारे वस्तू आहेत त्याच्यामध्ये देव आहे. परंतु आपण देवळात जातो, देवाची पूजा करतो, पुतळेला दारात हाड म्हणतो. काय म्हणतो? हाड म्हणतो. नामदेव रायांना, नामदेव रायांच्या ताटातली काय पळावली होती? पोळी पळावली होती. तर संत नामदेव रायांनी वाटी घेऊन गेले. कशाची? तुपाची वाटी घेऊन. कोणाच्या माग? श्वाना मागे पळू लागले संत नामदेव राय. कारण का? त्यांना कोणामध्ये देव दिसला? त्या आपल्या माणसामध्ये देव दिसला. आपलं तर नाही लांब. आपल्याला माणसामध्ये देव दिसतोय का? नाही. बघा, 4 अपत्य जन्माला आली. जन्माला आल्यानंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही राहू लागली. जात असताना विठ्ठलपंत, रुक्मिणी मातांनी देहांत प्रायचित्त घेतलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर मुक्ताई, सोपानदेव, माऊली आणि निवृत्तीनाथ ते चौघांनी काय करायचं? सोपानदेवांनी मुक्ताईला सांभाळायचं आणि निवृत्तीने सोपानाने काय करावं? भिक्षा आणावी, मागावी आणि घरामध्ये ते द्यावे आणि मुक्ताईने ते बनवावं. संत सोपानदेवांचे अभंग थोडे आहेत, पण संत सोपानदेव संसाराचं महत्व जास्त अभंग सांगतात. कारण का? संत सोपानदेवांनी संसार केला. पण कोणता संसार केला? आपल्या बहिणीला सांभाळण्याचा संसार कुणी केला? सोपानदेवांनी केला. सगळ्यात लाडकी मुक्ताबाई ही संत सोपानदेवांनी सांभाळली. तिची फणी असेल, वेणी असेल, अंघोळ असेल, सगळं कुणी केलं? सगळ्यात जवळचे संबंध सोपानदेवांचे. कारण का? माऊली ज्ञानोबा आहे योगी, निवृत्तीनाथ योगी असल्या कारणाने योग धारणा असेल, ज्ञान धारणाने सतत करत. कोण? निवृत्तीनाथ आणि माऊली यांनी भिक्षा मागून आणावी, ती घरामध्ये द्यावी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई भिक्षा मागून आणली की मुक्ताबाईने काय करावं? ती भाजून द्यावी, करून द्यावी. सोपानदेवाने ती वाढावी, संपूर्ण झाली बसून खावी. असा हा त्यांचा सोहळा. आणि एके दिवशी काय ठरवलं? संत ज्ञानोबारायांनी ठरवलं की नामदेव यांच्या भेटीला जायचं. नामदेव यांच्या भेटीला आले. नामदेव यांच्या भेटीला आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण प्रदक्षिणा मारायची. संत मानते आले आहे, संपूर्ण गोळा करायची आणि या पृथ्वी तलाला काय मारायची? प्रदक्षिणा मारायची, तीर्थयात्रा करायची. करत असताना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, अजून संत नामदेवराय बरोबर सगळे निघाले. आणि जात असताना त्यांच्या सोबत आले ते म्हणजे विसोबा. प्रदक्षिणा करत असताना काही गोष्टी सोपान देवाला खेत्राच्या खटकल्या आणि खटकल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला अजून गुरुची दीक्षा घ्यायची, गुरु करायचं आहे. त्यावेळेस खेतर म्हणाले कुणाला गुरु करू? त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात माऊलीला तू काही गुरु होऊ शकत नाही. निवृत्तीनाथ तुम्ही म्हणतात तुम्ही काही गुरु होऊ शकत नाही. मग गुरु कोण होणार? तर हरिपाठामध्ये गुरु परंपरेमध्ये अभंग आहे. ज्ञानदेवोपदेश करुणी पाही, सोपान मुक्ताबाई बुधिली, मुक्ताईने बोध खेतराशी दिला, तेने नामयाला बोधिले विठ्ठल विठ्ठल. मग खेतराचे गुरु कोण झाले? कोण झाले? संत सोपान देवा मुक्ताबाई कोणाचे गुरु झाले? खेतराचे. कारण का हा खेतर कुणाचा गुरु होणार होता पुढे जाऊन? नामदेवरायांचा. नामदेवरायांचे गुरु माऊली होऊ शकत होते, निवृत्तीनाथ होऊ शकत होते, परंतु नामदेवरायांना गर्व झाला होता. कारण का देव माझ्यासोबत जेवतो, देव माझ्यासोबत राहतो म्हणून गर्व झाल्यामुळे निवृत्तीनाथ माऊली ज्ञानोबा आहे हे गुरु होऊ शकले नाही. सतत गुरु गर्व करू नये माणसाने. संतांना सुद्धा गर्व केला असं भोगावं लागलं. शेवट कोण गुरु करावं लागलं? वेसोबा. आधी त्यांचं नाव वेसोबा चाटे होतं, नंतर खेतर झालं. ज्यावेळेस मांडे भाजायचे होते खेतरांनी ते मांड्या करता ते खापर दिलं होते ते फोडलं. माऊलीने कुठं मांडे भाजले? पाठीवर मांडे भाजले. आणि हे सगळं चमत्कार खेतरांनी पाहिला. खेतरांनी पाहिल्यानंतर ज्ञानोबाराला शरण आले आणि ज्ञानोबारा म्हणजे हे खेतरा हो बाजूला. तेव्हापासून खेतर नाव पडलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोपान त्यांचे गुरु झाले आणि आज हा सोपान देवांचा जन्मदिवस
सोहळा. आणि आपल्या सासवड या गावामध्ये संत सोपानदेवाने समाधी घेतली. का घेतली? ब्रह्मयाने तप केले म्हणून हे ब्रह्मपुरी म्हणाले. आणि या सासवड मध्ये एकच समाधी नाही, तो दोन समाधी आहेत. कुठं? कुठं? सोपानवटेश्वर पातळे समोर केला आणि सासवडाचा महिमा थोडा नाही वर्णन केला. धन्य करा तरी उत्तम इंद्रनीळ पर्वत महागिरी. ते जे ही अलंकापुरी तैसे हे पुण्यक्षेत्र आहे. काय सांगितलं? जशी ती अलंकापुरी आहे तशी सासवड काय आहे? आळंदी आहे, अलंकापुरी आहे, देहू आहे. पण तुम्ही आम्ही तिथे जातो का? जातो सोमवारच्या. परंतु त्या ठिकाणी सासवड मध्ये दोन समाधी आहेत. नामदेव रायांनी वर्णन केलेलं आहे. समाधी पायरी रे मागितला मान पांडुरंगा. सवय मुक्ताबाई सद्गुरु निवृत्ती लक्ष्मीचा पती घेतलिया. त्या सोपानदेवाच्या मंदिरात गेलाय का? सोपानदेवाच्या मंदिरासमोर नारायण लक्ष्मी नारायण मंदिर आहे. तिथं साक्षात आहे की समाधीस्थ देण्याकरिता लक्ष्मी नारायण लक्ष्मी सवय मुक्ताबाई सद्गुरु निवृत्ती लक्ष्मीचा पती घेतलिया. त्या ठिकाणी लक्ष्मी आणि नारायण आहे. आता त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी झाली. तर त्याच दिवशी 12 वाजता भगवंताला म्हणजे पांडुरंगाला बेर वाहिला जातो. म्हणजे विष्णूला बेर वाहिला जातो, शंकराला तुळस. एकच दिवस, तेवढा एकच दिवस. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला दोष लागला जातो. विठ्ठल विठ्ठल जगे अवतरले उद्धरया आले दिनजना. सोपानाची ऐसी मिळते विश्वकर्ता ब्रह्म म्हणते. सोपानाचे ऐसे
विश्व करता ब्रह्म म्हणते ऐसे बोले पुराणात. हे पुराणात सांगितलेलं आहे काय ही सोपानाची ऐसी मूर्ती विश्व करता ब्रह्म म्हणते. ब्रह्म याचा अवतार तो हा सोपान निराधार. जे ब्रह्मदेवाचा जो अवतार असणार आहे तो म्हणजे कोणता आहे. निवृत्तीनाथ कुणाचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार. माऊली कुणाचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे. निवृत्तीनाथ हे शंभू महादेवाचा अवतार आहे. सदाशिवाचा अवतार. आणि सोपान देव कोणाचा अवतार आहे. ब्रह्मयाचा अवतार. आज त्यांचा सोपान देवांचा जन्मदिवस. बोला सोपान देव महाराज हात वर करा बरे. सोपान देव कृष्णाला गोकुळात जन्माचा भाग सांगायचा नसतो. कृष्णाला गोकुळामध्ये आणल्यानंतर गोकुळामध्ये श्रीकृष्ण वाढू लागला आणि अनेक वाढता वाढता मोठा होता करता अनेक त्यांनी खोड्या केल्या अनेक जणींच्या खोड्या केल्या. त्यावेळेस गौरणी सांगतात यशोदीला
यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे मातेला म्हणू लागले त्याकडे गवळणी म्हणू लागले की देवा तुझा लय खोड्या करतो खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे यशोदा माता सांगू लागली पण कृष्ण काय ऐकतोय बाय तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी अनेक खेळांचे भोग भोगले आणि तरी भोगून सुद्धा त्या खेळांचा गवळणींचा राधेचा त्याग करून कोण राहिले भोग भोगुनी ब्रह्मचारी विठ्ठल विठ्ठल श्रीकृष्णाने खोड्या करत असताना यशोदा माता कटाळली आता बराच वेळ होऊन गेला बराच वेळ झाल्यावर यशोदा माता कटाळल्यानंतर कृष्णाला सांगितलं आता तू इथं राहायचं नाही तुला आता शाळेत जायचं कुठं जायचं शाळेत जायचं गोधने गोधने तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाड्या घेऊन असताना कुठे या खळक गावला या बरोबर का मग कुठं गोपाळ रानात मग अनेक खेळ खेळून मामा पोरा मामा पोरा मामा
श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक गाव खेळले. मग ते कोणा पण सोबत खेळले. पण कोणासोबत खेळले? कोणासोबत खेळले? गोपिकांसोबत असेल, गवळ्यांसोबत असेल, परत आपल्या सोबत असताना म्हाताऱ्या माणसांसोबत खेळले. त्या ज्या घोड्या केल्या हे देवाने काही मुद्दामून नाही केलं. ती त्यांची खेळत होते. हे त्यांचे लीला होते. ते तुम्हा मला काही कीर्तनकार सांगतात तुका म्हणे नट झाली भोग भोगोनी. ते म्हणत्या की श्रीकृष्णाने एवढ्या किती बायका होत्या श्रीकृष्णाला, एवढ्यांचा भोग भोगला. असं नाही, जो भोग नाही सांगितला. मग लीलेचा भोग असेल, काही त्यांनी त्याग केला असेल, त्या लीलेचा भोग सांगितला. माणसं काय म्हणतात, तिकडे आपल्याला जायचं नाही. मी एवढा ज्ञानी मीच नाही. विठ्ठल विठ्ठल पायाची वाहन पायावर घ्यायची, पायातच घालायची. किती डोक्यावरून जमन का? नाही. म्हणून अभंगात सांगितलं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्ण आनंद कुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. बाळकृष्ण आनंद आता देवाला सगळी सोंगडी म्हणून देवा बास आता कांदी भार पोटी भूक काय खेळाय. आता काय करायचं, आम्ही जेवून आलोय पण आता तिथं म्हणजे ते जेवायचं. पण स्वर्गातले देव काय म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताचे मृत्यू लोकी व्हावा. कशासाठी? हा कार्याचा प्रसाद मिळण्याकरिता. म्हणून तुकोबराय सांगतात, तुकोबराय काय सांगतात, विठ्ठल 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 करते कथा गाणे. आता अभंगाचं बोलणं झालंच नाही. मग सोपान देवाचं चरित्र म्हणलं काय असतं, सोपान देवाचं चरित्र म्हणलं तर अभंग घ्यावा लागतो दुसरा, आणि कार्याचं म्हणल्यावर श्रीकृष्णाचं वर्णन करावं लागतं. त्याच्यामुळे अभंग याचं निरूपण दोनांचं जुळलं नाही. म्हणून आपण मगाशी काय केलं, श्रीकृष्ण परमात्म्याचा जय जयकार केला आणि चरित्राकडे वळलो. विठ्ठल विठ्ठल झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या मायबापांच्या चरणी, तुमच्या ग्रामस्थ मायबापांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, संत सोपान देवांच्या चरणी नतमस्तक होतो. अनेक नामदेव जनाबाई
घे आणि मग गोकुळेच्या सुखा अंत पार नाही रेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी वारकरी संप्रदायाप्रमाणे विठोबायांचं भजन विठोबा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी बुढिया तोरणे गाते कथा कळते गाणे तुका म्हणे छंदे मन मोही रे गोविंदे
Thank you.